नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवलीलामृत अध्याय 10वा श्रवण करणार आहोत. सर्वप्रथम भगवान शिवांची स्तुती केलेली आहे. श्री गणेशाला नमस्कार. भगवान शिव हे कामदेवाचा नाश करणारे, पंचमुखी, क्रोधरूपी मेघांचा नाश करणारे, अत्यंत पराक्रमी, चंद्र धारण करणारे, नंदीध्वज धारण करणारे आहेत. ते मत्सर, अहंकार यांचा नाश करणारे, सहस्त्र नेत्रांचे स्वामी, कपाळावर तिसरे नेत्र असलेले, वेदशास्त्रांनी वंदनीय, सदैव आनंद स्वरूप व करुणेचा सागर आहेत. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवान शिवांनी शबर व सिंहकेतक यांचा उद्धार केला होता. यानंतर सूतजी, शौनक ऋषी व इतर ऋषींना नैमिषारण्यात पुढील कथा सांगतात. एका देशात देवर नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. तो शास्त्रात पारंगत होता. त्याची कन्या होती शारदा. ती अत्यंत बुद्धिमान, चतुर, सुंदर होती. शारदेचे रूप पाहून लोक थक्क होत. ती 12 वर्षांची झाल्यावर तिच्या पित्याने मोठ्या थाटात तिचे लग्न पद्मनाभ नावाच्या वेदज्ञ ब्राह्मणाशी लावून दिले. तो अत्यंत गुणवान, विद्वान व श्रेष्ठ ब्राह्मण होता. त्यांच्या विद्वत्तेमुळे राजेसुद्धा आदराने त्यांच्याकडे पाहत. लग्नानंतर एकदा संध्याकाळी पद्मनाभ नदीकाठी संध्यावंदनासाठी गेला. परत येताना अंधारात त्याच्या पायाला भयंकर विषारी सापाने दंश केला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. सर्व नगरात हाहाकार माजला. आई, वडील व शारदा धावत आले. पतीला मृत पाहून शारदा जमिनीवर कोसळली व विलाप करू लागली. ती म्हणाली, आज माझे सर्व वैभव बुडाले. माझे जीवन उजाड झाले. मी माझे दुःख कोणाला सांगू? शारदेचे करुण रडणे पाहून लोकांचे डोळे पाणावले. पद्मनाभाचे अंत्यसंस्कार झाले. आई वडील, नातेवाईक शारदेला घरी घेऊन गेली. काही दिवसांनी शारदा घरात एकटी असताना नैध्रुव नावाचे वृद्ध तपस्वी ऋषी, डोळ्यांनी आंधळे, शिष्याचा हात धरून तिच्या घरी आले. शारदेने त्यांना आसन दिले, पूजन केले व नमस्कार केला. ऋषी म्हणाले, तुझे सौभाग्य अपार वाढो. शारदेने दुःखी होऊन म्हटले, माझा पती मरण पावला आहे. माझे जीवन उद्ध्वस्त झाले. तुमचे आशीर्वाद कसे खरे ठरतील? नैद्रुव ऋषी म्हणाले, माझे वचन कधीही असत्य होत नाही. माझ्या तपशक्तीने अघटितही घडून जाते. ऋषी सांगतात, ब्राह्मणाचा आशीर्वाद व शाप अत्यंत प्रभावी असतो. ब्राह्मणाच्या शापामुळे राजे, देव, कुळे क्षणार्धात नष्ट होतात. ऋषी म्हणतात, ब्राह्मण पृथ्वी धारण करतो, देवांना घडवतो व गरिबालाही राजा करू शकतो. मंत्र अक्षता टाकल्याने कोरडे लाकूडही फुटू शकते. ब्राह्मण इतका महान आहे की तो संपूर्ण ब्रह्मांड मोडून पुन्हा निर्माण करू शकतो. यानंतर नैद्रुव ऋषी शारदेला म्हणतात, आता पुढे जे सांगतो ते लक्ष देऊन ऐक. तू श्रद्धेने उमा महेश्वर व्रत धारण कर. शिवांचा षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय याचा विधीपूर्वक रोज जप कर. या व्रताचे फळ नक्की पूर्ण मिळते. जोपर्यंत व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथेच राहीन, असे सांगून नैध्रुव ऋषींनी तिच्या अंगणातच वास्तव्य केले. ते पुढे म्हणाले, हे व्रत प्रेमभावाने सुरू करावे. चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध पक्षात शुभमुहूर्त पाहून आरंभ कर. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी पूजा करावी. 1 वर्ष अखंड नियमाने व्रत पाळावे. शारदेने गुरुवचन ऐकून तसेच करण्याचा निश्चय केला. तिने नैद्रुव गुरूंकडून षडाक्षरी मंत्र घेतला. भूमी शुद्ध करून रांगोळी काढली. 16 सुवर्ण यंत्रे तयार केली. 8 पाकळ्यांचे व 4 पाकळ्यांचे यंत्र मांडले. त्यावर तांदूळ ठेवून कलश स्थापन केला. सुवर्णाच्या उमा आणि महेश यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या. पूर्ण श्रद्धेने 16 उपचारांनी पूजा केली. ब्राह्मणांना भोजन दिले. सुवासिनींची पूजा केली. 6 रसांचे 4 प्रकारचे अन्नदान केले. सर्वांना तृप्त होईपर्यंत भोजन दिले. पुराण श्रवण, कीर्तन आणि रात्रभर जागरण केले. गुरुवचनावर पूर्ण विश्वास ठेवून शारदा व्रत पाळू लागली. एकदा तिच्या ध्यानात भगवान शिव प्रकट झाले. ते कुंदासारखे शुभ्र, कर्पुरासारखे गौर, दूध फेसासारखे स्वच्छ, तेजस्वी दिसत होते. कोट्यवधी सूर्यांच्या तेजासारखे त्यांचे तेज होते. ते शुभ्र अलंकारांनी सजलेले, जटा मुकुटधारी, सर्पांनी भूषित, कपाळावर चंद्र व भस्म लावलेले होते.
त्यांचे तिसरे नेत्र उघडलेले दिसत होते. त्यांच्या हातात त्रिशूळ, खडक, कपाल, डमरू, पाश, घंटा, नाग, कमळ अशी अनेक आयुधे होती. मणिमय सिंहासनावर ते विराजमान होते. कैलास पर्वत शुभ्र आणि दिव्य दिसत होता. नंदीश्वर पुढे उभा होता. सर्वत्र ब्रह्मानंद ओसंडून वाहत होता. यानंतर शारदेच्या ध्यानात भवानी देवी प्रकट झाल्या. त्या अत्यंत सुंदर चंद्रशेखरासोबत विराजमान होत्या. 4 भुजांमध्ये पाश, अंकुश, गदा धारण केलेली होती. कमळ, बकुळ, चाफा, मोगरा यांच्या माळांनी त्या सजलेल्या होत्या. त्यांचे सौंदर्य अवर्णनीय होते. कमळासारखे मुखकमल, मोठे डोळे, तेजस्वी कटिप्रदेश, दिव्य आभूषणे, अद्भुत लावण्य होते. पावलांखाली कमळे उमलत होती. ती त्रिभुवनाची जननी त्रिपुर सुंदरी होती. देवीच्या अंगातून सुगंध दरवळत होता. त्यांच्या रूपापुढे चंद्र सूर्यही फिके वाटत. ती भक्तांना कृपा करणारी प्रलयकारी आदी माता होती. तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. असे श्रेष्ठ स्वरूप शारदा ध्यानात पाहत होती. पूर्ण 1 वर्ष तिने ब्रह्मानंदात उमा महेश्वर व्रत आचरले. व्रत पूर्ण झाल्यावर नैद्रुव ऋषींनी विधीपूर्वक उद्यापन केले. 111 दाम्पत्यांना वस्त्रे, अलंकार, दक्षिणा देऊन पूजन करण्यात आले. शारदा अत्यंत आनंदित झाली. जप, ध्यान, कीर्तन यांची सांगता झाली. शारदा गुरुजवळ बसलेली असताना अर्धरात्र झाली. तेवढ्यात अचानक भवानी देवी प्रकट झाली. अतिशय अद्भुत आणि असह्य तेज तिकडे पसरले. क्षणातच नैद्रुवांना नेत्र प्राप्त झाले. नैद्रुव आणि शारदा दोघेही प्रेमभावाने देवीच्या चरणी लोटांगण घालू लागले. त्या दोघांशिवाय इतर कुणालाही देवी दिसली नाही. ते म्हणाले, हे जगदंबे, तूच मूळ प्रकृती स्वयंभू आहेस. तू ब्रह्मानंद देणारी चैतन्यमय मायेचा आधार आहेस. तू हिमालय कन्या, सौभाग्याची नदी आहेस. भक्तांच्या हृदय कमलात तू निवास करतेस. वेद पुराणांनी वंदन केलेली आहेस. तुझ्या कृपेने आंधळ्यांना दृष्टी मिळते. लंगडे चालू लागतात, मुके बोलू लागतात, मूर्ख पंडित होतात. ब्रह्मा, विष्णू, महेश ध्यानात तुझा विचार करतात. तू त्रिपुर सुंदरी, त्रिभुवन जननी आहेस. ही स्तुती ऐकून देवी अतिशय प्रसन्न झाली. ती म्हणाली, माग, तुला जे हवे ते वरदान माग. तेव्हा नैद्रुव ऋषींनी शारदेचा संपूर्ण वृत्तांत देवीसमोर सांगितला. देवी म्हणाली, माझ्या मुखातून निघालेले वचन कधीही असत्य होत नाही. तू मनात जे धारण केले आहेस ते पूर्ण होईल. देवी म्हणाली, हे शारदे, पूर्वजन्मी तू द्रविड देशातील एका ब्राह्मणाची कन्या होतीस. तुझ्या पतीला 2 स्त्रिया होत्या. त्यापैकी एक लहान, प्रिय, मृदुभाषिणी होती. तिच्या सौंदर्यामुळे तिने एका शेजाऱ्याला आपल्या वश केले. एकांत मिळाल्यावर त्या पुरुषाच्या मनात दुष्ट विचार आले. तिने त्याला झिडकारले. त्यामुळे तो अपराधी भावनेने घरी गेला. परंतु तिच्या आठवणींनी तो व्याकुळ झाला. त्याच व्याकुळतेत त्याचा मृत्यू झाला. म्हणून ती स्त्री विधवा झाली. तिच्या सवतीने तिला भयंकर शाप दिला. त्या शापामुळे तीही मरण पावली. त्या दुःखातून पुढे हे सर्व घडत गेले. ती विधवा म्हणजे तूच. या जन्मी शारदा म्हणून जन्मलेस. ज्याच्यावर तुझे प्रेम होते तोच या जन्मी पद्मनाभ ब्राह्मण झाला. तुझा पूर्वजन्मीचा पती आजही द्रविड देशात जिवंत आहे. तो येथून 360 योजन दूर आहे. तो स्त्री वियोगाने सतत तुझी आठवण काढतो. तो रोज तुला स्वप्नात बघतो. स्वप्नात तुला आलिंगन देतो, सहवास देतो. त्या स्वप्न सुखाने तो संतुष्ट राहतो. काही दिवसांनी तुला एक पुत्र होईल. त्याचे नाव शारदानंदन असेल. तो अत्यंत प्रसिद्ध होईल. जसा तो ब्राह्मण स्वप्न सुखात तृप्त होतो तसाच तो पुढे खऱ्या सुखालाही पात्र होईल. यानंतर शारदेला नित्य स्वप्न पडू लागली. त्याचप्रमाणे ती गर्भवती झाली. हे पाहून सर्व लोक तिची निंदा करू लागले. सासू सासरे, नातेवाईक, शेजारी सर्व जमा झाले. लोक म्हणू लागले, हे कसं शक्य आहे? देवी कधी भेटली का? हे तर घोर पाप आहे. काही दुष्ट लोक म्हणू लागले, हिचे कान नाक छेदून हिला गावाबाहेर हाकलून द्या. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि गंभीर स्वरात म्हणाली, शारदेचा गर्भ सत्य आहे. लोक मात्र म्हणाले, ही खोटी आकाशवाणी आहे. हे अमंगल आहे. तिथे एक वृद्ध पुण्यशील मनुष्य होता. तो म्हणाला, हे लोक हो, ईश्वरी माया अगम्य आहे.
देव अघटितही घडवतो. आकाशाला कोण आधार देतो? ग्रह सूर्य कोणाच्या आधारावर आहेत? ईश्वर सर्वत्र पसरलेला आहे, पण त्याचे कोणीही ऐकले नाही. दुर्जन लोक तरीही निंदा करतच राहिले. तेवढ्यात पुन्हा आकाशवाणी झाली. जो कोणी शारदेला खोटी म्हणेल त्याची जीभ तुटून त्यावर किडे पडतील. हे ऐकून काही सज्जन गप्प बसले, पण काही दुर्जन पुन्हा म्हणाले, हे सर्व खोटे आहे. तेवढ्यात त्यांच्या तोंडातून खरोखर किडे पडू लागले. हे पाहून सर्व लोक भयभीत झाले. ते शारदेच्या चरणी लोटांगण घालू लागले. म्हणू लागले, माते, तू सीता, जानकी, रेणुकीसारखी पवित्र आहेस. शारदेला तेजस्वी पुत्र झाला. लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले. तो वाढू लागला. 8व्या वर्षी त्याचे उपनयन संस्कार झाले. त्याने 4ही वेद, 6 शास्त्रे, पुराणे यांच्यात प्रावीण्य मिळवले. विद्वानात तो अग्रगण्य ठरला. त्याच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले. शारदा आपल्या पुत्रासह महाशिवरात्रीचे व्रत करून गोकर्ण देशात यात्रेस गेली. तिथेच द्रविड देशातील तो ब्राह्मण, जो शारदेचा पूर्वजन्मेचा पती होता, तो यात्रेला आला होता. एकमेकांना पाहताच दोघांचे अंतःकरण व्याकुळ झाले. देवीने पूर्वी सांगितलेले वचन खरे ठरले. उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य तिने पतीला दिले. शारदेने आपला पुत्र पतीला अर्पण केला. ती म्हणाली, हा तुमचा पुत्र आहे. त्यानंतर शारदा द्रविड देशात गेली. ती आजीवन व्रतस्थ राहिली. दुरूनच पतीचे दर्शन घेऊन तिने संयम पाळला. शारदानंदन पृथ्वीवर महान पंडित झाला. त्याने अपार तपश्चर्या केली. तो नेहमी म्हणे, माता भवानी, पिता शंकर. जो माता पित्याचे भजन करत नाही त्याचे तप, विद्या, मोठेपण व्यर्थ आहे, असे तो सांगत असे. शारदेचा पूर्वजन्मीचा पती महान तपस्वी योगी झाला. देह ठेवून तो शिवपदाला पोहोचला. शारदेने विधीपूर्वक सहगमन करून पती समवेत कैलास लोकात वास केला. शिवलीलामृत हे दिव्य रसायन आहे. भवरोगाने ग्रस्त जीवाने याचे सेवन केल्यास तो शिवरूप होतो. ज्यांच्या पुण्याचा साठा आहे तेच या ग्रंथाचे अधिकारी आहेत. श्रीधर स्वामी श्रोत्यांना नम्र विनंती करतात, हात जोडून शिवलीलामृताचे श्रवण करा. शिवलीलामृताचा 10वा अध्याय इथेच समाप्त होतो. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.